याव जीवंपी म्हणजे जन्मभर, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत. याव म्हणजे जोपर्यंत आहे, जीव आहे तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, म्हणजे जन्मभर असा त्याचा अर्थ केला आहे. जरी, चे, हम्म. बालो म्हणजे बाल मनुष्य, म्हणजे अज्ञानी मनुष्य, अविद्याग्रस्त मनुष्य, अजागृत मनुष्य, नासमज मनुष्य. इथं अजून एक अर्थ केलाय का पुढच्या ह्याच्यात, अविवेकी मनुष्य, त्याला विचारच करता येत नाही, ज्याला विचार करता येत नाही असा मनुष्य, बाल. पंडितं पैरुपासती, आता पैरुपासती म्हणजे त्याच्याशी, त्याच्या सेवेत असणे, त्याच्या संगतीत असणे, त्याच्या सोबत असणे, असा अर्थाचा तो शब्द आहे. तर त्याचा फोड मला सांगता येणार, पाहावं लागेल. पैरुपासती, अं, पण सेवेत असणे किंवा संगतीत असणे. यावंपि चे बालो, याव जीवंपि चे बालो पंडितं पैरुपासती. मूर्ख बाल मनुष्य जरी जन्मभर, आयुष्यभर विद्वानांच्या, पंडितांच्या संगतीत राहिला, सोबतीत राहिला, सेवेत राहिला तरी, नसो धम्मं विजानाती, तर तो अशा पद्धतीने धम्म जाणू शकत नाही. नुसता सेवेत राहिला म्हणून, सेवा केली म्हणून, संगतीत राहिला म्हणून. कारण धम्म जाणणं ही व्यक्तिगत आणि आंतरिक प्रक्रिया आहे. तर त्याच्यासाठी माइंड ओपन पाहिजे, त्याच्यासाठी मन मोकळं पाहिजे, शिकून घेण्याची तयारी पाहिजे. तशी अंगुलीमालाची होती पण उपकाची नव्हती. उदाहरण म्हणून आपण जे पाहिलं मगाशी ते. तर ज्याचा, जो ग्रहणशील असतो, रिसेप्टिव्ह, जो ग्रहणशील असतो, ज्याला शिकायचंय, ज्याला जो स्वतःचा त्रास ज्याला स्पष्ट जाणवतो, कारण आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचंय असं ज्याला वाटतं, तोच ग्रहणशील होतो. ज्याला स्वतःचा त्रास जाणवत नाही तो ग्रहणशील असू शकत नाही. म्हणजे आता समजा दुःख जाणवलं तर दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करता येऊ शकतो. दुःख जाणवतच नाही त्याच्या बाबतीत तो ग्रहणशीलच नाही, ते समजूनच घेत नाही स्वतःला, तर त्याला दुःखमुक्ती मिळणं शक्य नाही. किंवा जसं आता बाबासाहेबांना अस्पृश्यतेचं दुःख हे जाणवत होतं, स्पष्ट जाणवत होतं. त्याचं त्यांनी संशोधन केलेलं आहे, त्याचं व्यक्तिगत संशोधन केलेलं आहे, स्वतःचे त्रास त्यांनी अ, अ, जागृतीपूर्वक अनुभवलेले आहेत, की हे काय भानगड आहे, मी अस्पृश्य आहे म्हणजे काय नेमकं, मला शिवत नाही म्हणजे काय नेमकं. असे स्वानुभवातून त्यांनी काही अ, जे अनुभव घेतले, स्वानुभवातले, त्याच्यातून त्यांनी समाजाच्या बाबतीत त्यांना एक समानुभूती आलेली आहे. समानुभूती की माझ्यासारखेच हे लोक पण त्रास सहन करत असतील, आणि माझ्यासारख्याला जर शिकलेल्या सुशिक्षित माणसाला इतका त्रास आहे तर यांना किती असेल. अशा पद्धतीनं ते समानुभूतीमुळे त्यांना ते दुःख समजलेलं आहे अस्पृश्यतेचं, आणि मग त्याचं संशोधन केलं, आणि ज्याला ते दुःख, त्यांना ते दुःख समजलं म्हणून ते त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले, आणि इतरांना तसंच सांगण्याचा प्रयत्न केला ज्यांना ते दुःख जाणवलं, म्हणून ते समजावून सांगायचे. जसं आता मुक्तिकोण पथेचं जे भाषण आहे, ते यातनं समजावून सांगण्यासाठी आहे, धर्मांतर का करतोय आपण, तर हे असं असं जीवन जगणं आपलं चाललेलं आहे. कसं जगतो आपण, आपल्याला ह्या जगण्यामध्ये आपण माणसासारखं जगत नाही, जनावरांपेक्षा हीन अवस्थेत आपण जगतो. जे सामर्थ्य माणसाला जगण्यासाठी पाहिजे ते सामर्थ्य इथे हिरावून घेतलेलं आहे. सामाजिक सामर्थ्य किंवा आर्थिक सामर्थ्य किंवा राजकीय सामर्थ्य, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक सामर्थ्य हिरावून घेतलेलं आहे. तर आपण सामर्थ्यहीन लोक आहोत, निर्जीव लोक आहोत जणू काही आपण. त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो. आपल्याला आपण स्वातंत्र्य नाही, समता नाही, बंधुता नाही, न्याय नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता
या तीन गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी नसल्यामुळे आपलं मानसिक सामर्थ्य दडपलं गेलेलं आहे. ते हे समजावून सांगताना मग त्यांना ते, ज्या लोकांना हे समजलं ते बाबासाहेबांचे खरे अनुयायी झाले. बाकीचे सामाजिक बंधनाने झाले, सामाजिक दबावामुळे झाले. पण ज्यांना खरोखर समजलं ते बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे वागू लागले आणि मग त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. तर ज्याला ते समजतं तोच ह्या मार्गावर येतो. बुद्धांचं पण तसं समजलं ते बुद्धांच्या मार्गावर आले, नाही समजलं ते नाही आले. तर धम्मं विजानाती, धम्म कोण समजतो? धम्म कोण समजतो? तो जो समजून घेण्याच्या अवस्थेत आहे, पवित्रात आहे, ग्रहणशील आहे, रिसेप्टिव्ह आहे, तोच धम्म समजू शकतो. नाही तर मग दब्बी म्हणजे पळी, सुपरसंग म्हणजे सूप, सूप म्हणतो ना आपण, सूप शब्द आहेत. सुपरसंग म्हणजे त्याला आपण इथं आमटी शब्द केलाय, किंवा कालवण ज्याला म्हणतो आपण, सूप, सूप आहे ना, सूप तयार करतो आपण, असं सुपरसंग म्हणजे आमटी किंवा कालवण. तर जशी पळीला आमटीची चव कळत नाही, तसा एखादा माणूस ग्रहणशील नसेल, ब्लॉक असेल, ओपन नाही, शिकण्याची तयारी नाही, स्वतःच्या संपर्कात नसल्यामुळे, भानावर नसल्यामुळे यातनाही कळत नाही, दुःखही कळत नाही, तर असा मनुष्य धम्म जाणू शकत नाही. तर तो खरा बाल, म्हणजे पूर्णच बाल, म्हणजे मग त्याला मूर्ख म्हणता येईल. परंतु अज्ञानी असेल तर अज्ञानाचं रूपांतर ज्ञानामध्ये होऊ शकतं, जर त्याला वाटलं मला माझं अज्ञान दूर झालं पाहिजे, मी अज्ञानी आहे, हा जो हे जो कबूल करील, मागच्या गाथेत आल्याप्रमाणे आपण अज्ञानी आहोत हे जो कबूल करतो, तो अज्ञानातून बाहेर पडू शकतो. पण जो पडू शकत, जो ज्याला कळतच नाही आपण अज्ञानी आहोत, काही करतो फार म्हणजे खूपच रिजिड ज्याला म्हणतात ना, रिजिड म्हणजे हलणार नाही जागेवर, मोडेल पण वाकणार नाही, असे बाल असतात ना, तर त्यांना कधीच कळत नाही. ह्याच्यामध्ये एक प्रकारची म्हणजे अहंकार पण असू शकतो, आणि निगरगठ्ठपणा ज्याला म्हणतात, तर अशी माणसं ही पळीसारखी आहेत असं म्हटलेलं आहे. तर ज्याप्रमाणे पळीला रसाची किंमत कळत नाही, त्याप्रमाणे बाल माणसाला, बाल माणूस हा पंडिताच्या नुसत्या संपर्कात राहिल्याने कधी पंडित बनू शकत नाही किंवा ज्ञानी बनू शकत नाही. तर तंतोतंत उपमा लागू पडत नाही, कारण इथं परिवर्तन, पळीमध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, पण बालात होऊ शकतं. अज्ञानी मनुष्य ज्ञानी होऊ शकतो. कळत नाही, आज कळत नाही, उद्या कळू शकतं, नंतर कळू शकतं. पण पळी ही पळी, कारण ते निर्जीव, ते वस्तू आहे, ते पदार्थ आहे. तो पदार्थ हा जिवंत नाही, जिवंत नाही, मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. अर्थात आता कसं आहे की काही ज्या रासायनिक क्रिया आहेत, त्या रासायनिक क्रियेमध्ये ते तो बदल होऊ शकतो, अगदी नाही असं नाही. पण अ, उपमा म्हणजे आपण म्हणजे हे सगळं जरा स्पष्टीकरण करण्याचं कारण असं आहे की बालाला आपण परमनंट बाल समजू नये. कायमचा एखादा माणूस नाही समजत तर कायमचा समजत नाही, कायमचं त्याला कळणारच नाही कधी, असं आपण समजू नये, असं मग त्याचा अर्थ काढू नये. नाहीतर मग आपला परिवर्तनावर विश्वास नाही, अनित्यतेवर विश्वास नाही, म्हणजे बुद्धावर विश्वास नाही, म्हणजे बुद्ध धम्मावर विश्वास नाही, असा त्याचा अर्थ निघतो. पण तसं ते नाही. तर चला, शब्दशः अर्थ पाहिजे होता तो आपण पाहिला. छान छान. परत विचारा. किसा गौतमी किंवा अंगुलीमाळ हा. नुसत्या मार्गदर्शनानं
कसं काय ते हे झाले असतील मग, जागृत झाले असतील किंवा अर्हत झाले असतील. हम्म. स्वतः म्हणजे स्वतः त्यांनी आनापान केलं असेल का? आता ते आपल्याला सांगता येणार नाही. हं, पण माणूस नंतर जेव्हा जागृत झाल्यावर स्वतःच्या संपर्कात येतो, हां, तर तो स्वतःमधल्या सगळ्याच गोष्टींच्या संपर्कात येणार तो कायेच्या संपर्कात येणार, आपल्या चित्ताच्या संपर्कात येणार, विचारांच्या संपर्कात येणार, वर्तनाच्या संपर्कात येणार, तो बोलण्याच्या संपर्कात येणार, स्वतःच्या आपण कसं बोलतो याचं हां. पण त्याला भान येऊ शकतं. आपण कसं वर्तन करतो याचं त्याला भान येऊ शकतो. मग स्वतःमधलं आनापान का नाही, आनापानचं भान का नाही येणार? कारण ती ती शरीरातलीच गोष्ट आहे ना, ती आतली गोष्ट आहे. स्वतःचं भान आल्यावर श्वासाचं भान येणारच आहे, कारण ते त्याच्या बाहेर नाही ना. त्यामुळे असं जरी डायरेक्ट सांगितलं नाही तरी ते येणार आहे. परंतु सामान्यपणे कसं म्हटलेलं आहे की कधी कधी कसं असतं की कधी यातना ह्या चांगल्या असतात, कधी कधी दुःख हे दुःखमुक्तीसाठी योग्य पाहिजे असतं. पाहिजे नाही आहेच आहे ते, पण ते जाणवलं पाहिजे. कोणत्या यातना का होईना, कोणत्या यातना असू द्या. आता तुम्ही पण बऱ्याच मोठ्या आजारातून बाहेर आले, पण त्या ठिकाणी तुम्हाला मी त्यावेळेला पण म्हणत होतो की त्याचं त्याचं हे ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा. कारण हे जीवनाचं स्वरूप असं आहे, हे दुःखामुळे लक्षात येतं. दुःख पाहिल्यामुळे जाणवल्यामुळे लक्षात येतं. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला दुःख असलं, नको 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 मला दुःख नको. कारण आपण दुःख ऍक्च्युली आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे असते, परंतु आपल्याला परमनंट दुःखमुक्ती शोधायचा ते मार्ग आपल्याला माहिती नसतो. मग आपण आनंदामध्ये अडकतो. म्हणजे जिथं आपल्याला दुःख विसरलं जातं अशा गोष्टीत आपण अडकतो. पण काही काही आजार, काही काही दुःख तर अशी असतात की ती नुसती विसरल्याने नाहीशी होत नाही. जसं आता तुम्हाला जो त्रास होत होता तर तुम्ही विसरू शकत नाही ना तो. त्यामुळे त्याच्यावर उपचारच करावे लागले, त्याच्यावर सर्जरी करावं लागल्या, तो त्रास तुम्हाला सहन करावा लागला तरी सुद्धा त्याच्या त्रासातून तुम्ही मोकळं राहू शकता. त्रासाच्या जागेवर, शरीराच्या जागेवर, असं एक मनोवस्था ती असू शकते. तर आता अंगुलीमाल किंवा यांनी आनापान सती यांना समजली की समजली नाही, तर मला वाटतं ते समजणं अटळ आहे. ते समजणारच. ते भानावर मनुष्य आला की स्वतःचं भान येतं, त्याला जगण्याचं भान येतं, जीवनाचं भान येतं. आणि श्वास हा जीवनाचा म्हणजे अविभाज्य भाग आहे. तो त्याला वेगळं करू शकत नाही आपण. अविभाज्य अंग आहे ते. त्यामुळे धाडस जरी होत नाही सर. हा दुःखाला सामोरं जाण्याचं धाडसच होत नव्हतं. हा तुम्हाला ते तुम दुसऱ्याने हा कुणीतरी ते काम दुःखाला करावं असं वाटत होतं. परंतु ते कधी कधी असंही त्याच्यासाठीच ही जी आपण सराव म्हणतो ना, प्रॅक्टिस जी म्हणतो ना आपण, हा आपल्याला दुःख झाल्यावर मग आपण मुक्तीसाठी प्रयत्न करू, तर ते तसं होत नसतं ते. म्हणून जेव्हा आपण चांगले असतो, सुदृढ असतो, नॉर्मल असतो, तेव्हाच खरी सुरुवात केली पाहिजे. आणि जेव्हा अशी अडचणीची वेळ येते, तेव्हा ही गोष्ट आपल्याला तिथे उपयोगाला येऊ शकते. कारण सांगता येत नाही ना कोणती वेळ कशी येईल, हे काही सांगता येत नाही. म्हणून आधीच पूर्वतयारी केली पाहिजे. त्या पूर्वतयारी फार महत्वाची आहे. ते याच्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये हे आहे ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. म्हणजे उपचार करण्यापेक्षा आधीच पथ्य पाळा. म्हणजे काय म्हणतात, प्रिव्हेन्शन म्हणजे तुम्ही आधीच तुम्ही काय म्हणते त्याला दक्षता. हा दक्षता दक्षता. आधीच पथ्य पाळा. म्हणजे आधी आरोग्य जर चांगलं ठेवलं तर रोग होणार नाही. पण रोग झाल्यावर मी आता आरोग्य चांगलं ठेवील, तर ते होत नाही. तर उलट काम कधी होत नाही. म्हणून आधीच चांगलं आरोग्य चांगलं ठेवा. आरोग्यम परमालाभ. आरोग्य जर चांगलं असेल तर तो फार मोठा लाभ आहे.
आणि जेव्हा आरोग्य चांगलं असेल तेव्हाच भानावर या, सतीमध्ये या. कारण हे आरोग्य जरी आत्ता चांगलं असलं, असंच राहील असं नाही. आत्ता आपण जीवन जगतोय, जगूच असं नाही. मृत्यू येणार आहे, कोणत्याही क्षणी येणार आहे, कोणत्याही कारणाने येणार आहे. आज आपण तरुण दिसतो, उद्या दिसूच असं नाही. त्यामुळं आरोग्य तर चांगलं पाहिजेत, परंतु भ्रमात पण राहता येत नाही की असंच राहील. मला तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं होतं, तुम्हाला भीती जी वाटते त्यासाठी पंचकर्मातलं वमन करा म्हणजे कमी होईल. आणि त्याप्रमाणे वमन केलं. ऊसाचा ऊसाचा रस घेऊन वमन केलं. हं. पण काय झालं, माझी अन्ननलिका चिरली आणि ती फुफ्फुसात पाणी गेलं. हा. म्हणजे कॉम्प्लिकेटेड झालं सगळं. अजून त्रास झाला. सव्वा सव्वा महिना आयसीयू मध्ये होतो. ती टेंट टाकली, कारण ते अन्ननलिकेला टाका बसत नाही, म्हणजे ते सारखं आकुंचन प्रसरण पावत असतं. त्यासाठी टेंट बसवली. मग ते जखम आपोआप हे झाल्यानंतर मग व्यवस्थित झालं. नाहीतर ते संपलंच होतं बा. आणि ज्यावेळेला ह्या ह्याच्यात पडलो, त्यावेळेला सुद्धा करत होतो. पण ते श्वास घ्या, सोडा, एक म्हणा, या अशात काही काही कळत नव्हतं. आपल्या संपर्कात आल्यानंतर मला जरा हे समजलं, मग कमी आलं जरा. तर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस केली तेवढी तुमच्या उपयोगाला आली पण. आणि माझा संपर्क उपयोग. तेव्हा मला त्याच्यामुळेच मी तुमच्या नेहमी संपर्कात राहायचा प्रयत्न केला. कारण मला माहिती होतं तुम्ही कनेक्टेड आहात, तुम्ही स्वतःशी, स्वतःच. कारण त्याच्या आधी मला वाटतं 2-4 महिने तुम्ही संपर्कात होते, हा. 5-6 महिने जवळपास. त्यामुळे तुम्हाला सहा विषय महिन्यानंतरच कमी आलं. हा. तर तुम्हाला तो विषय माहिती होता, पूर्ण जरी माहिती झाला नव्हता तरी माहिती होता. आणि मला हे असं वाटत होतं की ह्या त्रासात तुम्ही त्याचं जर तेही ठेवलं, भान ठेवलं, एकीकडे उपचार पण चालू ठेवायचे आणि दुसरीकडं सती पण ठेवायची, तर किमान आपण यातनं सहन तरी करू शकतो त्याच्यात. बाकी बरं व्हायचं ते ते काम चालूच असतं, शरीराचं स्वतःचं पण चाललेलं असतं आणि औषधोपचारानं पण चाललेलं असतं. पण दुसरीकडे यातना सहन केल्यानं सुद्धा एक नवीन ती ऊर्जा, जी चिंता करण्यामध्ये किंवा घाबरण्यामध्ये जी ऊर्जा खर्च होते, त्याच्यामुळं ती प्रतिकारशक्ती कमी होते. आणि प्रतिकारशक्ती आजार बरं होण्यासाठी, आजारातून बाहेर पडण्यासाठी गरजेची असते, प्रतिकारशक्ती. आणि ती आधीच असली पाहिजे खरं म्हणजे. पण सतीमुळं पण ती प्रतिकारशक्ती येऊ शकते, असा माझा अनुभव पण आहे. म्हणजे आपण निष्कारण चिंता करत नाही. चिंता म्हणजे काय करतो तर हे आजार आजार असणं, दुखणं, हे तर अटळ आहे. हे तर सगळ्यांना दुखणं हे असतं. बुद्धालाही होतं, बाबासाहेबांना होतं, आपल्यालाही असणार आहे, सगळ्यांनाच असतं. दुखणे असतंच. पण दुखणं नको म्हणणं ह्याच्यामध्ये जास्त, म्हणजे दुःखाला विरोध करतो आपण. विरोध करतो म्हणजे दुसरी शक्ती लावतो, आणि ती शक्ती काही कामाची नसते. दुःख नको म्हटल्याने कधी दुःख जाणार नाही. तर दुःख आहे, असतंच, असणारच आहे, जोपर्यंत ही अवस्था आहे तोपर्यंत. तर हा समंजसपणा आला की आपोआपच त्याच्यापासून आपण एक, ज्याला सहनशीलता म्हटलेलं आहे, याला काय दुसरा शब्द आहे, सहनशीलता. आणि सहनशीलता ही एखाद्या चांगल्या तपश्चर्येसारखी आहे असं म्हटलेलं आहे. खंती परमंग तपवती तिखा. हे जे शांती किंवा सहनशीलता जी गोष्ट आहे ना, ती जीवन समजून घेण्याची शक्ती आहे. ते लाईफ हे असंच असतंय. म्हणून माणूस काळ्याचे पांढरे काळ्याचे पांढरे झाले की काय, माणसानं टेन्शन येतं, अरे बापरे आता आपण तर हे म्हातारे व्हायला लागलो, मग ते पांढऱ्याचे काळे करतात आणि ते झाकून ठेवायचा प्रयत्न करतात. तर त्यांनी काही, आपल्याला माहिती असतं ना आपण काळे केलेत म्हणून, पांढरे केलेत म्हणून, पांढऱ्याचे काळे केलेत म्हणून, हे आपल्याला माहिती आहे ना. मग आपल्या मनातलं कसं जाणार आहे ते? दाखवताना दाखवणार तुम्ही मी काळे केलेत म्हणून, आतमध्ये काय करणार? तसं काही लपवायची काही आवश्यकता नाही, आहे ते स्वीकारा.
सुरकुत्या पडल्यात, पडल्यात. किंवा शरीर आता पहिल्यासारखं काम देत नाही, नाही देत. लक्षात राहत नाही, नाही राहत. ऍक्सेप्ट करा, स्वीकारा आणि सहन करा ते. अगदी बरोबर आहे. हा. काही निमित्तानं आजार झाले, स्वीकारा, उपचार करा, पण दुःख स्वीकारा. असं ते तंत्र दिसतंय कामात. आणि ती सहनशीलता जर असेल ना, एक पेशन्स असेल ना, तर माणसाला ती आपली ऊर्जा ऊर्जा आपली वेस्ट जात नाही चिंता करण्यामध्ये, नको नको म्हणण्यामध्ये. कारण नको नको म्हणजे ढकलण्यामध्ये शक्ती लागते ना. नको मला ते. नाही तर मग दुसरीकडे पाठ फिरवतो, टाळतो त्याला. पण जाऊन जाऊन कुठे जाणार? त्या अर्थाची एक गाथा पण पुढे येणार आहे की कुठे जाणार, कुठे पळ काढला, जंगलात जाऊन बसा, नाही तर गुहेत जाऊन बसा. मृत्यू आपल्या मागावर असतो, आजार आपल्या मागावर असतो. आपण त्याचा भाग आहोत, खरं म्हणजे आपण त्याचा भाग आहोत. म्हणून अनात्म हा एक मला फार मोठा अं, अभ्यासाचा आणि साधनेचा विषय दिसतो. अनात्म म्हणजे याच्याशी, हे माझं दुःख आहे, हे दुःख असणं आणि हे माझं दुःख आहे आणि ते मला नको. त्याला जर, त्याची जर धारणा असेल, त्याच्यावरच ध्यान असेल आणि त्याला जर धरून ठेवलं आणि ते नको, एक तर पाहिजे म्हणून धरतो माणूस, नाही तर नको म्हणून धरतो. नको म्हणून सोडून देत नाही ना. आता माणसं म्हणतो मी नको, तर मी टाळतो त्याला. अमुक एक माणूस मला त्रास देतो ना, तर मी त्याला टाळतो, त्याला किंमत देत नाही, मी त्याला व्हॅल्यू देत नाही. पण मनात असतो ना तो, म्हणजे मनात धरून ठेवलेला असतो. बाहेर म्हणतो मी त्याला सोडून दिले, त्याचा विचार पण करत नाही. आणि त्याला कधी विचारतो म्हणतो मी त्याचा विचार करत नाही. त्याला कधी विचारतो म्हणतो मी त्याचा विचार करत नाही. तो विचार डोक्यातच आहे ना. तर तो द्वेष जो आहे, तो द्वेष आतमध्ये आहे. विषय बाहेर असेल, द्वेष आतमध्ये, त्यामुळे त्याचा विचार आत असणारच आहे. लोभ आतच असतो, द्वेष आतच असतो. आणि दोन्हीमध्ये धारणा असतात, धरून ठेवणं आहे. आणि त्याचा त्रास होतो. त्यामुळे दुःखाचा पण द्वेष वाटतो. दुःखाचा द्वेष वाटतो. दुःखाचा द्वेष केल्यानं कधी दुःख कमी होत नाही. दुःख ऍक्सेप्ट केलं, दुःखावर तर प्रेम करू शकत नाही आपण, पण स्वीकारा ते. असंच आहे जीवन, हे असं आहे. तर सत्य आहे, धम्म आहे तो. धम्म म्हणजे सत्य आहे. सत्य हे स्वीकारलं तर सत्य, नाहीतर मग ते सत्य नाही. धम्म सत्य हे जो जाणतो त्याच्यासाठी धम्म सत्य आहे. जो जाणतच नाही त्याच्यासाठी धम्म सत्य नाही. ते ज्ञान असू शकतं, पण सत्य नाही. सत्य ही स्वीकारण्याची गोष्ट आहे, जाणण्याची गोष्ट आहे, बोधाची गोष्ट आहे, बोधीची गोष्ट आहे. असं आहे. चर्चा ऐकते आपली हा, परत शब्द बोला. हम्म. रेकॉर्डिंग. काही नाही, आपले चर्चा ऐकली आता. तर मला कधी कधी असं वाटतं ना की सराव ह्या गोष्टीचा आवश्यक आहे. आणि असंही वाटतं की सराव आवश्यक आहेच असं प्रत्येकासाठी गरजेचं नाही. व्यक्तिनिहाय अवलंबून असू शकते गोष्ट. कारण साधनेच्या नावाने किंवा आपल्याला जागृत व्हायचं आहे ह्या नावाने ज्या काही वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करत आलो वर्षानुवर्ष, सगळेजण करत आहे. परंतु आयुष्याच्या एका क्षेत्रात जेव्हा त्या घटना प्रकर्षाने घडतात आणि त्यावेळी तुम्ही डोळसपणे जागे असता किंवा भानावर असता, त्यावेळेस ती त्याची खरं रूप बघून मनात त्याचा अर्थ लागून भिडून जी आसक्ती नाहीशी होते क्षणात, त्यातनं त्या गोष्टीचा बोध होतो की हे असं आहे. त्याच्यातून नंतर आसक्ती उत्पन्न होत नाही. पण त्याचा जर ती घटना घडत असताना भानावर डोळस नसेल, तर त्या घटना सतत घडत राहतात, रोजच आयुष्यात घडतात, पण आपल्याला ते मनात भिडत नाही. आणि त्याच्यामुळं असं वाटतं कदाचित की आपल्याला सरावाची आवश्यकता आहे. हे हळूहळू कधीतरी आसक्ती संपेल किंवा ह्या गोष्टीचं खरं रूप लक्षात येईल. तसंच मग आता जे साहेबांनी थोडा वेळ पहिले प्रश्न केलता ना, किस गौतमी आणि अंगुलीमाल, हे कदाचित अशाच कॅटेगरीत येतात की ज्यांना
सडन एक्सपिरियन्स जे झालंय धक्क्याने, त्यातून आलेली विरक्ती किंवा म्हणजे आसक्ती सुटलेली. आणि काही जण म्हणजे तो सरावातून ही अवस्था कशी येईल ते मला कळत नाही, कारण जोपर्यंत ते भिडत नाही आणि भिडायचा तो एक क्षण राहतो. ह्या दोन्हीतही मी नेहमीच कन्फ्युजन मध्ये होतो. कारण सराव असणं हा सरावाचा भाग नाही, तर ते मनाला भिडलं पाहिजे. जे भिडतं त्या एका क्षणातच त्या विषयाची, त्या गोष्टीची आसक्ती कमी होऊन जाते, लोप पावते, किंवा त्याच्यावरचं मन भटकणं एकदम संपून जातं. हं. एवढंच बोलायचं. उत्तर सोपं आहे. म्हणजे प्रश्नच आहे ना हा तुमचा, एक प्रकारे. बरोबर. हो सर, हो सर. हा प्रश्नच आहे, तर याचं उत्तर सोपं आहे. मी आता अं, समजा आता बुद्ध बुद्ध बोलतायत अंगुलीमालाशी किंवा खिसा गौतमीशी. तर ते काय करतायत, ते त्यांच्यातली लाईट लाईट जणू काय हे होतं, जागृत. बरोबर. त्यांच्यातला त्यांच्या बोलण्यानंतर जागृतीचा प्रकाश त्यांच्यामध्ये, अंधार असतो तो प्रकाश होतो. प्रकाश, येस. आणि त्याच्यामुळे ते दिसतं, त्यांना जाणवतं, सत्य जाणवतं. आणि आपण आधीपासूनच समजा प्रकाशासाठी प्रयत्न केले, आणि प्रकाश सतीचा प्रकाश, जागृतीचा प्रकाश आधीपासूनच ते काय म्हणतात, बल्ब आपला ऑन असला, म्हणजे स्विच ऑन असला सतीचा, तर मग त्याच्यात जे काही घडेल ते दिसेल ना. तो आधी अंधार, आधी जर अंधार असेल तर मग जेव्हा ते घडतं तेव्हा एक तर ते दिसतच नाही, जाणवतच नाही काय नेमकं काय आहे त्याचं स्वरूप. आधी भान असेल, सतीचा प्रकाश ऑन असेल, तर त्याच्यात जे घडतं आतमध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, याच्यामध्ये, तर ते तिथल्या तिथं जाणवतं ना लगेच, हे असं असं आहे. बरोबर आहे सर. हा. मग समजा त्याच्यात काही आपले वैगुण्य असतील, काही चुकीचे चुकीचे आपले काही विकृती असतील, विचार असतील, इमोशन्स असतील आपल्या, आणि त्याच जागृतीच्या प्रकाशात जर आल्या, तर त्या तशाच राहू शकत नाही. त्याचं ते लक्षणच आहे. सती ही कन्वर्टच करते सगळं. ते बरोबर आहे सर. कन्व्हर्जन ची ती प्रक्रिया आहे ती. ते जे आहे हे ते माझ राहत. हा. माझं म्हणणं तेच होतं ना सर, जिथं अनुभूतीला आलं आणि प्रकर्षाने अर्थ मनाला जाणवला, आसक्ती डायरेक्ट कमी होते. मग त्या अशा विषयाची अनुभूती आल्यावर त्याची सरावाची अवस्था शिल्लक राहत नाही, की मला ह्याचा सराव करायचा. नाही, ते आधीच आहे म्हणून ते झालं ना. हा. आणि तुम्ही ज्यांना आधी मग तर आता आपण जे काही साधना करत चाललो, आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, समजा आज काय प्रॉब्लेम नाही, मग उद्या आला तर, आणि तिथं सती असेल तर प्रॉब्लेम तिथल्या तिथं सॉल्व्ह होतो. ते भय जे बरोबर, असेल ते भय तिथल्या तिथं शमतं. बरोबर आहे सर. तिथल्या तिथं ते काम होतं जागेवर. पण समजा आधी आधी प्रॅक्टिस केलेली नसेल, हम्म, हम्म. आणि तिथं मग समजा असे बुद्धासारखे कोणी भेटले, आता अंगुलीमालाला समजा बुद्ध भेटलेच नसते, तर त्याने अजून काही 5-50 खून केले असते किंवा काय, त्याचं तर जीवन, त्याचं चित्त त्याला पळवतच होतं ना. त्याचं बरोबर आहे सर. चित्त, त्याचं मन, त्याच्या कृती त्याला पळवतच होते, आणि तो शेवटी त्याचा काय अंत झाला असता, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो राजाच्या हाती लागला असता, आणि त्याला काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिक्षा दिली असती. काय बरोबर आहे सर. फाशी दिला असतं, नाही तर हातीच्या पायाखाली काय असेल ते. तर तो तो मार्ग आहे, पण इथं तो बुद्धांच्या संपर्कात आला आहे. म्हणजे म्हणजे बरोबर आहे, म्हणजे सतीमध्ये असणं हा मुख्य भाग आहे. हा. आसक्त्या सुटणं इट इज अ हा. साइड प्रोडक्ट. म्हणून इट इज आरोग्य अ साइड आरोग्य प्रोडक्ट. आरोग्य शाबूत ठेवलं तर रोग होण्याची शक्यता कमी होते, आणि बरोबर. झाला तरी आरोग्यातली शक्ती ही त्या रोगावर मात करू शकते. तुम्हाला इकडून ती शक्ती मिळते, आणि बाकीचा मग जे काय औषधोपचार किंवा काय असेल ते असं तर आहे. या चर्चेतून फार मोठा मुद्दा आला पुढे. हा. हा. त्यामुळे सराव सतीत राहण्याचा असावा, हा. आसक्त्या कमी करायचा नसावा. हा. ते साइड प्रोडक्ट आहे. हो. हो. आणि म्हणजे आता मी बऱ्याचशा स्कूलमध्ये आपण ती आसक्ती कमी अपेक्षा नाही करायचा करायची. सराव करतोय.
सॉरी सॉरी सॉरी, हा बोला, परत बोला. बऱ्याचशा बऱ्याचशा शाखांमध्ये आपण आसक्त्या कमी करायचा सराव करतो. ऍक्च्युअली सराव हा भानावर राहण्याचा असला पाहिजे. म्हणून मी म्हणतो काहीच नाही हा हा करायचं हा. हा सराव आहे. येस सर, येस सर. काहीच नाही करायचं, ते जागृतीचा सराव, जागृती, ती प्रॅक्टिस ही पण काही फार असं वेगळं काही करायची नाही, जे चाललंय तेच पहा. श्वास पहा, काया पहा, आपल्याला काय जाणवतं जाणीवा पहा, म्हणजे वेदना पहा, सुख दुःख पहा त्याची, कारण ते जाणवतात. तुझं चित्त पहा, आशा आकांक्षा अपेक्षा तृष्णा, ते जी ती सारखी पाहिजे नकोची ओढाताण चाललेली आहे, ते पहा. ते तेच सतीमध्ये तेच. दिसतं, ते पाहायची पण गरज नाही, ते दिसतं. येस सर, येस. विचार प्रक्रिया दिसतात, काय येस विचार सर. येतो, काय जातो, तो कुठं, बरोबर सर. कोणता, कशाच्या निमित्तानं आला, त्याचं विलय पण कळतो. तो कसा चित्तामध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे इमोशन्स कसे तयार करतो. अरे ह्या विचार आला तर हे मला पाहिजे, किंवा चित्तात आलं अमुक एक गोष्ट पाहिजे, मग विचार करतो ही कशी मिळवू, किंवा डोळ्यांना हम्म. दिसलं आणि हे मला पाहिजे असा विचार आला, तर ते चित्त क्रिएट होतं, चित्त क्रिएट होतं आणि विलय होतं. ते चित्त एकसारखं कधीच नसतं. चित्त ही स्थिर अवस्था नाही, विचार पण स्थिर अवस्था नाही, ती निमित्ताने क्रिएट होते. म्हणून त्याला कंडिशन को प्रोडक्शन म्हटलेलं आहे, प्रतीत्य समुत्पाद. काहीतरी आहे तेव्हा ते काहीतरी निर्माण होतं, आणि ते ते नष्ट झालं का हे नष्ट होतं. म्हणून येस चित्त येस. हे स्थिर गोष्ट नाही, विचार ही स्थिर गोष्ट नाही, इमोशन स्थिर गोष्ट नाही, जाणीवा ह्या स्थिर गोष्ट नाही, सुख दुःख स्थिर नाही, काया पण स्थिर नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं. काही स्थिर नाही. नथिंग इज स्टेबल, बरोबर सर. नथिंग इज स्टॅटिक, एव्हरीथिंग इज डायनॅमिक. नित्य काहीच नाही, सगळं अनित्य आहे. आणि हे मी करत नाही, हे नेचर आहे, निसर्ग आहे, निसर्गानंच असं ते चाललेलं आहे, म्हणून अनात्मा आहे. मी ठरवून जन्म घेतला नाही, त्यामुळे ठरवून मरणार नाही, मृत्यू येणार नाही. त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्या मधलं माझं जे जीवन आहे, ते सुद्धा परिस्थितीनुसार बदलत जातं, येस. आणि निसर्गानुसार. परिस्थिती आणि निसर्ग. काही नाही केलं आपण, समजा घरातच बसून राहिलो आपण, आणि चांगलं खात पीत राहिलो, आणि शरीर चांगलं न बदलणार नाही अजिबात, अशा पद्धतीनं आपण खात पीत विश्रांती काहीच नाही करायचं, फक्त चांगलं चुंगलं खायचं, बस बस घरात राहायचं, एन्जॉय करायचा. आणि आता म्हणायचं, आता माझ्या शरीरात काहीच परिवर्तन झालं नाही पाहिजे, मी 100 वर्षे असाच बसेल, आणि काळ्याचे पांढरे नाही झाले पाहिजे, आणि माझं दिसणं शाबूत राहिलं पाहिजे, माझं ऐकणं, माझं खाणं पिणं उपभोग माझे निरंतर चालू पाहिजे, असं ठरवून बसायचं 100 वर्ष. तेवढं जमा करून ठेवायचं. तर होईल का असं कधी? पांढरं येस. होणारच नाही, दिसणं तसंच राहिलं ना, ऐकणं पण कमी होणार नाही, काहीच नाही. आणि आतमध्ये ज्या प्रक्रिया चाललेल्या आहेत शरीरामध्ये, त्या, हा, काय म्हणतो आपण त्याला, डिजनरेशनच्या, काय म्हणतो आपण? हो हो. हा, डिजनरेशनच्या, म्हणजे डिग्रेडेशन. लयास जाण्याच्या ज्या प्रक्रिया आहे, निर्माण होण्याच्या आणि लयास जाण्याच्या, त्या आतमध्ये चालूच आहेत. बरोबर सर. त्यामुळे ते डिजनरेशन आपण थांबवू शकत नाही, म्हणजे म्हातारपण आपण थांबवू शकत नाही, वय आपण धरून ठेवू शकत नाही, म्हातारपण थांबवू शकत नाही, मृत्यू आपण थांबवू शकत नाही. जागच्या जागी बसल्या बसल्या येऊ शकतो मृत्यू. किती प्रयत्न करा, किती वर्ष बसून राहा तुम्ही सुरक्षित ठिकाणी. बरोबर सर. वी आर गोइंग टू डाय. ते सत्य आहे. म्हणून येस. भ्रमातून बाहेर आलं पाहिजे, हाच मुख्य मुद्दा आहे. भ्रमातून बाहेर येण्यासाठी सती पाहिजे, भान पाहिजे, जागृती पाहिजे. येस सर. हा धम्म आहे. फार सोपं आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. फार सोपं आहे धम्म, फार सोपं आहे, उजूपटीपन्न सरळ आहे. हॅलो सर. हा, बोला बोला मॅडम. मला असं वाटतं, हा. जे मोहरी भगवान बुद्धाने सांगितली होती आणायला, तेव्हा ते म्हणजे तिचं वाला अज्ञान असेल. आणि जेव्हा ते भगवान बुद्ध जे तिचं किस्सा गौतमीचं, हं. हो हो.
किस्सा किस्सा गौतमीला मोहरी सांगितली, तेव्हा ते तिचं अज्ञान असेल. आणि जेव्हा ती मोहरी तिला भेटत नाही, जेव्हा ती येते भगवान बुद्धाकडे, तेव्हा भगवान बुद्ध म्हणते भेटली नाही तुला, तेव्हा ती जागृत होत असेल, म्हणजे ती प्रकाशात येत असेल. मोहरी आणायला गेला तर तेव्हा ती अंधारात असेल, असं त्याचा आपण हे काढू शकतो अर्थ. ही फक्त गाथा आहे, पण आपण त्याच्यावरून असं घेऊ शकतो. मोहरी म्हणजे एक अंधारात येते आणि सगळ्यांकडे बघते, कुठे शोधते ती, मला कुठे भेटेल, कुठे नाही भेटणार. पण मग नाही भेटत, तेव्हा तिला कळतं का आपण अंधार, म्हणजे तेव्हा अंधारात असते ती. आणि जेव्हा भगवान बुद्धांकडे येते, जेव्हा सांगते की नाही नाही भेटली मला, भगवान बुद्ध सांगता अशी नाहीये ना, म्हणजे मग ती तेव्हा जागृत होते का नाहीये, मृत्यू हा अटळ आहे. आणि म्हणजे ती तेव्हा प्रकाशात येते, म्हणजे तेव्हा ती जागृत होते. मला असं वाटतं. बरोबर? काय मला असं वाटतं, मग तुम्ही सांगा याच्यावर मला. गोष्ट बरोबर आहे की? हं. गोष्ट फार छान आहे ती. गोष्ट म्हणून फार छान आहे ती, पटतेच मनाला. परंतु थोडस खोलात गेलं, विचार केला, तर ती ती वेडीपिसी झाली. ती तिथे एकुलते एक मूल मेलंय. ती कोणतंच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि कुठे उठण्याच्याही मनस्थितीत नाही. ती गोष्ट ती गोष्ट सांगणार का बुद्ध तिला? असं म्हणजे एक आपण थोडस शांतपणे विचार केला तर ती म्हणजे एखादा, काय म्हणणार आता, एखादा सिरियस पेशंट आहे, सिरियस सिरियस पेशंट आहे ना, तर ती किसा गौतमी बुद्धांसाठी सिरियस केस आहे ती. तिथे एकुलतं एक मूल मिळालं तिला. ती पूर्ण हे झाली, गर्भगळी झाली अक्षरशः. तिला म्हणजे काय होतात, ज्यांच्यावर तो प्रसंग येतो त्यांना माहिती आहे ते सांगू शकतील. असं कोणी असेल समजा इथं उपस्थितांपैकी, का एखाद्याचा एकुलता एक मुलगा गेलाय किंवा मुलगी गेली आणि त्यांच्यावर काय परिणाम होतो, त्यांची काय अवस्था होते. काही तर ते इतके म्हणजे बेशुद्ध पडतात आणि काहीच करू करू शकत नाही. तिथं दारोदार जाऊन मोहरी मा घेऊन ये, तेही पटत असेल बुद्धीला तर स्वीकारा, नाही तर बुद्धांनी आपल्याला ते स्वातंत्र्य आपल्याला दिलेलंच आहे की तुम्हाला पटलं तर होय म्हणा, नाही तर सोडून द्या. मी तरी ती गोष्ट तत्वतः मान्य करत नाही. मान्य का करत नाही? कारण ती किसा गौतमी त्या अवस्थेत नव्हतीच. परंतु हे अशा गोष्टी का तयार होतात? का बुद्धांचं सामर्थ्य काय, बुद्धांचं बोलणं कसं असेल, बुद्ध काय सांगू शकतात, कसं, कशी ती काय म्हणतात, एखादी केस कशी हँडल करू शकतो एखादा. जसं एखादा तज्ञ डॉक्टर एखादी सिरियस केस आपल्या समोर, आपल्या समोर समजा एखादा रक्तबंबाळ झालेला एकदम, त्याची हाडं तुटलेली किंवा काही असं काय सगळं सगळं पूर्ण अ, एकदम अशी म्हणजे विकृत झालेलं शरीर आपल्या समोर आलं तर आपण काय करतो, काय 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 प्रतिक्रिया देऊ? तशीच प्रतिक्रिया डॉक्टर देतील का? डॉक्टर डॉक्टर त्याला सिरियस पेशंट म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट, त्यांची त्यांना ते प्रशिक्षण आहे, शिक्षण आहे. आणि ते त्याला जे काय जोडजाड करायचं, जे काय करायचं ते डॉक्टर करतील. आपण आपण त्याला पाहून अगोदरच हे होऊन जाऊ. तर ते डॉक्टर काय करतात ते आपल्याला कळत नाही, माहिती नाही. तसं बुद्ध काय करतात हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून मग आपल्या पद्धतीनं आपण अर्थ काढून मग ते गोष्टी तयार करतो, नाटकं तयार करतो, शब्द तयार करतो, सूत्र पण तयार करतो. आणि असं असं बुद्धांनी केलं असणार, असं ते सांगायचा प्रयत्न करतो. आणि ते आपल्याला पटतं, कारण बुद्ध काय करू शकतात हे आपल्याला माहिती नसतं आणि ते सांगणाऱ्यालाही माहिती नसतं. म्हणून मग ते काय करतात, त्यांना जसं समजलं किंवा मग ते लोक काय म्हणतात की एवढी अवघड गोष्ट लोकांना समजणार नाही, म्हणून मग आम्ही कथेच्या माध्यमातून, गोष्टीच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आम्ही समजावून सांगायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यातूनच हे ग्रंथ तयार झाले पुढे. जे म्हणजे विस्तार जो तयार झाला ना, तर त्याच्यातूनच झाला की सांगणाऱ्याला, लिहिणाऱ्याला असं वाटतं की नाही नाही, ती अवघड गोष्ट आहे बुद्धांची आणि मग ती ते लोकांना समजणार नाही, मग ही आम्ही आमच्या पद्धतीनं अशी अशी समजावून सांगतो.
आणि मग ते ते करतात. मग ह्याच्यातूनच अनेक गोष्टी तयार झालेल्या आहेत, कलात्मक गोष्टी, गाणी किंवा कथा किंवा नाटकं, सिनेमे. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ज्याला त्याला जसं समजलं तसं मांडलं. पण प्रत्यक्ष बुद्धांनी असंच केलं हे कसं ओळखणार आपण? तर बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृती. आणि आपण जर थोड्याफार जागृतीचा सराव केला, अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, की आपण कायेच्या पातळीवर आतून जागृत झालो, जाणीवांच्या पातळीवर आतून जागृत झालो, चित्तामध्ये आपण स्वतः जागृतीनं आता शिरून पाहणं असं म्हणतात, किंवा आपण जागृतीनं चित्त पाहिलं, किंवा मेंदूमध्ये शिरून पाहिलं, किंवा जागृतीपूर्वक आपण मेंदूतलं कार्य, विचार प्रक्रिया आपण पाहू शकलो, पाहण्यात पाहिलं, ऐकण्यात ऐकलं, गंधात गंध घेणं, चवीत चव घेणं, स्पर्शात स्पर्श, विचारात विचय, मनातलं मन, चित्तातलं चित्त, कायेतली काया, अशी भाषा वापरलेली आहे. तर त्याच्यात कायेतली काया पहा, कायानुसती म्हणजे काय? कायेतली काया पहा, जाणीवातल्या जाणीवा पहा, चित्तातलं चित्त पहा, मनोधम्मातलं म्हणजे विचार प्रक्रियेतली विचार प्रक्रिया पहा. म्हणजे मेंदू शिरण्यासारखंच आहे ते. पाहण्यात पहा म्हणजे डोळ्यात पाठीमागून पहा, असं ते आपल्याला डोळ्यात समोरून दिसतंय, पण पाहताना आतून पहा असं म्हणतायत जणू काही. म्हणजे डोळ्याला डोळ्यानं पहा, म्हणजे पाहण्याची प्रक्रिया पाहण्यात पाहण्यात पाहणं पहा. असं ते गुंतागुंतीची भाषा आहे, ती आतली भाषा आहे. म्हणून आतून ते काम झालं पाहिजे, आधी आत उतरलं पाहिजे, मग बुद्धांनी काय उपचार केले असतील हे थोडंसं ते जाणवतं. मग जसं ग्रंथात आलंय गोष्टी सांगितल्या तसं ते दिसत नाही, तसं ते वाटत नाही. म्हणून बाबासाहेबांनी ते म्हटलेलं आहे की त्रिपिटकानं निकायांना बुद्धांची शिकवण ही गोंधळात टाकणारी बनवलेली आहे. हे पटतं, 100% पटतं. बुद्धांचं चरित्र त्रिपिटकानं, ग्रंथांनी विकृत केलेलं आहे, आणि नंतर इतरांनी जे काही लिहिलंय. आणि आता हे वाढतच जाणार आहे, हे काय कमी होणार नाही, कारण माणसामध्ये बुद्धी आहे, तो त्याच्या पद्धतीने अर्थ काढणारच आहे. यांची आणखीन काही रूपं येणार आहेत पुढे, बुद्ध धम्माला विकृत करणारी. चालू आहे ते, तुम्ही आता जर ऑनलाईन जर पाहिलं ना, आपण कोणी काहीही सांगतो. आणि विरोधक तर आता ते बुद्ध धर्माला ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतात. ते आमचाच कसा भाग आहे, किंवा काही तर असंही सिद्ध करायचा प्रयत्न करतात, आमच्याकडूनच बुद्ध कसे शिकले, आमचं ते एक्सटेन्शन आहे, असंही सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ऑनलाईन जर काही पाहिलं ना, तर ते लक्षात येतं. आणि अशी काही आता मोहरीची गोष्ट आहे, पण अशाही काही गोष्टी आता लोकांनी स्वतः तयार केल्या. बुद्धांनी खाली बुद्धाचं चित्र दाखवायचं आणि आपले विचार सांगायचे, आणि खाली बुद्ध दाखवायचे. असं कितीतरी चालते बघा, रोज दररोज शेकडो लोक करतात तसं. काहीतरी विचार सांगायचा आणि खाली बुद्धाचं चित्र द्यायचं, म्हणजे बुद्धांनी सांगितलं. काहीतरी स्टोरी सांगायची, व्हिडिओ तयार करायचा, हे बुद्धांनी सांगितलं. काहीतरी पुस्तक छापायचं, आपलं नाव टाकायचं, आणि बुद्धाचं नाव टाकायचं, हा हे बुद्धांनी असं असं सांगितलं. पण आपण जागृतीपूर्वक पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, विचार केला पाहिजे, पण जागृतीपूर्वक सतीमध्ये राहून. हे असं असू शकतं का? आणि यानं आपल्याला आपल्या जीवनाचा प्रश्न सुटतो का, हे डायरेक्ट व्हेरीफाय केलं पाहिजे. याने दुःखमुक्ती मिळू शकते का? याने टेन्शन कमी होतं का? याने चिंता कमी होतात का? यानं आपल्यावरचं प्रेशर कमी होतं का? याने भय कमी होतं का? आपले प्रश्न सुटले पाहिजेत. प्रश्न सुटतो का? म्हणजे एखाद्या डॉक्टरचं आपण औषध घेतो, याने बरं लागतं का, बरं लागलं का? अरे मी 2-3 महिने झालं मी ते उपचार घेतो, पण ते बरंच लागत नाही. डॉक्टरांचं निदान चुकीचं आहे, औषधं चुकीची आहेत. अनुभवातून ठरवलं पाहिजे. अनुभव हाच आपला खरा मार्गदर्शक आहे, आणि अनुभव हा जागृतीलाच समजतो.
कारण अनुभवाचं पण भान पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत.